100व्या अखिल भारतीय नाट्य संमेलनाला सुरुवात झालेली आहे। सोलापूरमधून आपण बघितलं तर दिंडी निघालेली आहे। यामध्ये सिने कलावंत, नाट्य कलावंत आपल्याला पाहायला मिळतात। तेजश्री प्रधान आपल्या सोबत आहेत। काय सांगाल, सोलापूरमध्ये आलेला आहात, कसा अनुभव आहे, काय अनुभव सांगा? खूपच छान। सोलापूर शहरात येऊनच छान वाटतंय, मस्त वाटतंय। आमचं नाट्य संमेलनाचं 100वं वर्ष आहे, त्यामुळे हे स्पेशल आहे। दरवर्षी पेक्षा जास्त स्पेशल आहे। इथला उत्साह दरवर्षीपेक्षा जास्त मोठा दिसतोय आता, आणि या कार्यक्रमाचा मला भाग होता आला। सोलापूरला येणं होत असेल त्यावेळेसचा अनुभव आणि आजचा जो अनुभव आहे त्यामध्ये काय फरक जाणवतो? खूपच फरक आहे, कारण आम्ही परफॉर्म करायला येत असतो। आज इथे एवढे सगळे तयार होऊन रस्त्यावर आलेले आहे, आपल्या नाट्य संमेलनासाठी रस्त्यावर उतरले आणि ही कला सादर केली जाते, आणि असं ते ऑडियन्स म्हणून, प्रेक्षक म्हणून आलो। आपण जर बघितलं तर या ठिकाणी ही जी प्रामाणिक भावना आहे ती यांची दिसून येत आहे। रात्रीच खेळ झाले या आवडीच्या, सर्वांच्या आवडीची जी मालिका आहे त्यातील शेवंत सुद्धा आपल्या सोबत आहे। काय सांगाल, सोलापूरला आलेला नाट्य दिंडीमध्ये सहभागी झालेला, कसा अनुभव? माझा पहिलाच अनुभव आहे, आणि आज नाट्य परिषदेचं 100वं हे आमचं संमेलन आहे, आणि या संमेलनात याआधी मला कधी सहभागी होता आलं नाही, पण 100व्या वर्षी का असं मी पहिल्यांदाच दिंडीमध्ये चालते, आणि खूप मस्त वाटतंय। ज्या कलाकारांना मी आतापर्यंत टीव्हीवर बघत होते, आज त्यांच्याबरोबर इथे मला बोलता आलं, अनुभव शेअर करता आले, आणि बरंच काही शिकायला मिळणार आहे, आणि आज छान पद्धतीने हा सोहळा साजरा होतोय, आणि मस्त वाटतंय सोलापूरमध्ये येऊन। सोलापूरकर यावेळी अगोदर तुम्हाला टीव्हीवरती पाहिजे, आता प्रत्यक्ष तुम्ही त्यांच्यामध्ये सहभागी झालात, असा कुठला आल्यानंतर एखादा फॅन मुवमेंट आठवतोय का की जो तुमच्या लक्षात राहील? हो, म्हणजे आत्ताच जेव्हा मी दिंडीत चालू केली चालायला इथे या दिंडीत, तेव्हा 2-3 जणांनी बघूनच म्हटलं, अरे शेवंत आली। नक्कीच आपण बघू शकताय की या ठिकाणी जी क्रेज आहे सिने कलावंतांची असेल, नाट्य कलावंतांची असेल, ती दिसून येत आहे। त्या मागे बोगी आहे, त्या बोगीमध्ये आपण जर बघितलं तर प्रशांत तांबे असतील, मोहन जोशी हे त्या दिंडीमध्ये सहभागी झाले, पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील हे सुद्धा या दिंडीमध्ये निघत आहे। समोर नाट्य दिंडी आहे, मध्ये कलाकार आहेत ते चालतात, विविध प्रकारची बहुरूपी या ठिकाणी आहेत, आणि आनंदाचं वातावरण सध्या सोलापूरमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।